नमस्कार. सर्व मान्यवरांचे उपस्थितांचे परत एकदा हिंदू महिला सभेतर्फे मी हार्दिक स्वागत करते. आमच्या संस्थेने आता 90 वर्ष पूर्ण केली आहेत आणि आमच्या नवरात्र महोत्सवाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्याच्यामुळे आम्ही हा वर्षभर दर्जेदार कार्यक्रम घेऊन आपल्यासमोर येत आहोत. याच शृंखलेतील हा एक आजचा मुलाखतीचा कार्यक्रम. मी आमच्या संस्थेच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले यांना विनंती करते की त्यांनी आजच्या उत्सव मूर्ती भारतीय ट्रान्सजेंडरच्या कार्यकर्त्या सखी चारचौघी या संस्थेच्या संचालिका श्री गौरीताई सावंत आणि ज्येष्ठ मुलाखतकार लेखिका माधुरीताई ताम्हणे यांना घेऊन व्यासपीठावर यावं. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. मी मान्यवरांना व्यासपीठावर स्थानापन्न व्हायची विनंती करते. श्री गौरी सावंत आजच्या उत्सव मूर्ती भारतीय ट्रान्सजेंडरच्या कार्यकर्त्या आणि सखी चारचौघी या संस्थेच्या संस्थापिका संचालिका आहेत. ही संस्था ट्रान्सजेंडर आणि एड्सग्रस्त लोकांना मदत करत असते. ताली, KBC, विक्स वेपोरबमुळे घराघरात पोचली आहे यांची कीर्ती 2019 मध्ये महाराष्ट्र निवडणूक आयोगाची सदिच्छा दूत म्हणून झाली होती यांची नियुक्ती. त्यांचा परिचय आपल्याला मुलाखतीतून होईलच म्हणून फक्त त्यांच्या मानसन्मानाचाच उल्लेख करते. ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या महत्त्वाच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी थर्ड आय समिट या परिषदेत मुख्य सदस्या म्हणून ह्या सहभागी झाल्या होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून बऱ्याच ठिकाणी बऱ्याच परिषदेत त्यांना बोलावण्यात आलं होतं. त्यापैकी काही ॲसेंट थर्ड कॉन्क्लेव्ह, थॉमस रूटर्स LGBTQ इव्हेंट्स फॉर कॉर्पोरेट एम्प्लॉईज नॅशनल वुमेन्स समिट, मंथन नागपूर, लोक बिरादरी मित्रमंडळ पुणे, करिअर पर्स्पेक्टिव्ह परिषद वेद पुणे येथे त्यांचा सहभाग होता. 650 प्रतिनिधींच्या समोर प्रॅक्सिस परिषदेत तर कलरफुल वर्कप्लेसेस या LGBTQ आणि इन्क्लुजन या थीमवर आधारित इव्हेंटमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. आजवर त्यांनी 30 पेक्षा जास्त टेड टॉक केले आहेत आणि त्यामुळेच त्यांना उंच माझा झोका पुरस्कार, सावित्रीबाई पुरस्कार, गिर गौरव पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे. तर सिंगल वुमन स्टेटस अवॉर्ड, वी अवॉर्ड फॉर इन्स्पायरिंग वुमनहूड, शूरवीर अवॉर्ड, सँडविक इंडियन जेंडर अवॉर्ड, गिव्हिंग इकॉनॉमी कॉन्क्लेव्ह अवॉर्ड, आय एम अ वुमन अवॉर्ड, द ग्लोबल वुमन अचिव्हर अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे. मी आमच्या अध्यक्ष सुप्रियाताई दामले यांना विनंती करते की त्यांनी श्री गौरी सावंत यांचा सत्कार करावा. धन्यवाद. खरं तर त्यांच्यासारखं बोलण्यासाठी खूप आहे, पण ते आपण त्यांच्याचकडून ऐकण्यात जास्त मजा आहे म्हणून मी एवढ्यात भागवलेलं आहे. परत स्थानापन्न व्हावं. हो, त्यांची आधी पहिल्यांदा ओळख करून देते आणि माधुरीताई ताम्हणे, ललना, माहेर, मेनका, स्त्री किर्लोस्कर यासारख्या मासिकातील कथाकार म्हणून माधुरीताई आहेत प्रचलित. तर लोकसत्ता, मटा, सामना या वृत्तपत्रातून विविध सामाजिक विषय हाताळत केलं आहे त्यांनी आपल्याला प्रभावित. माहेरमधून अनोळखी पाऊलवाटा या सदराद्वारे वेगवेगळ्या व्यावसायिक 250 महिलांची भेट त्यांनी आपल्याला घडवली. आणि ललना मासिकातून माझी कहाणीमधून
स्त्री जीवनाचे कंगोरे दाखवणारी कथा आहे आपल्याला सांगितली. चंदेरी या पाक्षिकातील पडद्यामागेद्वारे बॅकस्टेज कर्मचाऱ्यांना दुनियेसमोर आणलं आणि दूरदर्शनवरील युवदर्शन, कामगार विश्व, ज्ञानदीप, सुंदर माझं घर तसंच सह्याद्री वाहिनीवरील हॅलो सखी या लोकप्रिय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आहे केलं. आस्वाद, विविधा, रेशीम गाठी या प्रसिद्ध कार्यक्रमांचं संहिता लेखन पण आहे त्यांनी केलं. सामाजिक प्रश्नांचं भान ठेवून आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी अनाथ, अपंग, अंधांच्या संस्था, वेश्या, तृतीयपंथीय, बारबाला, दत्तक विधान, मेंटल हॉस्पिटल, महिलांचं कारागृह, अल्कोहोलिक अनॉनिमस, गॅम्बलर्स अनॉनिमस इत्यादी अनेक विषयांवर विपुल कार्यक्रम करून त्यांनी समाज प्रबोधनाचं बहुमोल कार्य केलंय. इंद्रधनू, महाराष्ट्र सेवा संघ, रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला यासारख्या प्रथितयश संस्थांसाठी बऱ्याच मान्यवरांच्या जाहीर मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीतील मदतीचा हात या त्यांच्या सदरातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत संस्थांचा त्यांनी आपल्याला परिचय करून दिला. तर भोगले जे दुःख त्यालामधून तळागाळातील महिलांच्या व्यथा उद्धृत आहेत केल्या. तर हेल्पलाईनच्या अंतरंगात विविध हेल्पलाईनचा परिचय वाचकांना करून दिला. या सर्व सदरांना भारतभरातून आणि परदेशातूनही उत्तम प्रतिसाद मिळतोय. या तीनही सदरांचं मानधन त्या गरीब आणि गरजू व्यक्तींना देत असतात. अनेक सामाजिक संस्थांमध्ये माधुरीताईंचा सक्रिय सहभाग असतो. अनोळखी पाऊलवाटा, शून्यातून अनंताकडे ही त्यांची प्रकाशित पुस्तकं आहेत. तर गेली 50 वर्ष आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म्स डिव्हिजन, मासिकं, वृत्तपत्र या 5ही माध्यमातील स्वतःच्या रोचक अनुभवांवर आधारित कल्पनाच्या पलीकडले हा लोकप्रिय कार्यक्रम त्या सादर करत असतात. आमच्या व्यासपीठावरही तो झाला आहे. इथल्या बऱ्याच जणांना ते माहिती पण असेल. त्यावर आधारित माध्यम 50 हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तर दूरदर्शनच्या 50 वर्षांच्या वाटचालीवरील संशोधनात्मक पुस्तकांचं लेखन सध्या सुरू आहे. अशा या माधुरीताई 5ही माध्यमात लीलया वावरतात. चाणाक्ष नजरेने, संवेदनशीलतेने सामाजिक वास्तव बरोबर टिपतात. विविध सामाजिक विषय आपल्या समृद्ध लेखणीने, वाणीने त्या समोर मांडतात. लोकांच्या मनाला भिडवत समाजाला जागृत त्या करतात. म्हणूनच अनेक पुरस्कारांनी त्याचा सन्मान करण्यात आला आहे. त्यातील अगदी महत्त्वाची नमूद करते. ILCI तर्फे पत्रकारिता पुरस्कार, आनंद चॅरिटेबल ट्रस्टचा नवदुर्गा पुरस्कार, व्यास क्रिएशनचा ज्येष्ठ रत्न पुरस्कार, उगवते तारे श्री नाग गोरे यांच्या हस्ते सन्मान. नाग गोऱ्यांचं छायाचित्र इथे समोरच आहे. त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झालेला आहे आणि त्यांच्या अनेक कथांनी पारितोषिकं पटकावलेली आहेत. मी आमच्या अध्यक्षा सुप्रियाताईंना विनंती करते की त्यांनी माधुरीताईंचा सन्मान करावा. हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले, माधुरीताई कांबळे यांचा सत्कार करतो. मी आमच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर, मंचावरील दोन्ही मान्यवर यांचं मी परत एकदा स्वागत करते. आत्ता वंदनाने सांगितलं त्याप्रमाणे 75व्या वर्षात, नवरात्राच्या 75व्या वर्षात आपलं पदार्पण चालू आहे आणि संस्थेचं 90 वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने महिन्याला एक असे आम्ही कार्यक्रमाची शृंखला आपल्यासमोर घेऊन येतो आहे. त्यातलं प्रथम पुष्प आपण बरेच जण त्यामध्ये होतात. कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांनी गुंफलं. द्वितीय पुष्प अजी सोनियाचा दिनू असा श्रीपाद उमरेकरांनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर तो दृकश्राव्य कार्यक्रम केला.
आणि मंडळी, योगायोग असा तृतीय पुष्प आजचं एक टाळी आणि बरंच काही. आज गौरी सावंत यांची मुलाखत असा हा कार्यक्रम आहे. हा खरंच योगायोग आहे. आणि आज आपण ह्या कार्यक्रमाला सर्वजण आलायत त्याचे साक्षीदार आहात आणि हा उत्तम प्रकारे कार्यक्रम होईल याबद्दल शंका नाही. माननीय श्री गौरी सावंत हे एक प्रकारचं झंझावती वादळी व्यक्तिमत्वच म्हणावं लागेल. त्यांच्या कामाचा आवाका, त्यांची जिद्द, त्यांचं बोलणं आणि आत्तापर्यंतचा त्यांचा सगळा हा प्रवास अवाक करणारा आहे. आणि त्यांना हे सगळं त्या मुलाखतीमधनं आपल्याला सांगणार आहेत. आणि आज त्यांना बोलतं करायला आपल्याकडे ज्येष्ठ लेखिका आणि मुलाखतकार माधुरीताई ताम्हणे इथे आलेले आहेत. आणि आज माधुरीताईंचं मला अजून एक कौतुक करावं असं वाटतं की कसं असं मंडळी की शो मस्ट गो ऑन, किंवा एकदा कमिटमेंट दिली म्हणजे दिली. त्यांचे मिस्टर लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि एवढं असूनसुद्धा त्यांना मी म्हटलं होतं, माधुरीताई पण काय करायचं? म्हटलं अर्थात तुमच्याशिवाय ही मुलाखत होऊच शकणार नाही. तर त्या म्हणल्या नाही मी येणार, आणि त्याप्रमाणे त्या आल्या आणि आज आपल्या त्या उपस्थित आहेत. त्यामुळे खरंच त्यांचं मी खरंच मनापासून त्यांचे आभार मानेन की माधुरीताई तुम्ही इतक्या तुमच्या अडचणींवर मात करून तुम्ही इथे आलात. सच्चा कलावंत हा असा असतो. आज ही मुलाखत देणारी आणि मुलाखत घेणारी अशा या दोन व्यक्ती एखाद्या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा तत्वांनी म्हणा, ध्येयाने म्हणा पछाडलेली असते, तेव्हा ती मुलाखत, संवाद हा अतिशय छान रंगेल यात मला अजिबातच शंका वाटत नाही. तर मी त्यांना दोघींनाही शुभेच्छा देते आणि थोडक्यात पुढच्या कार्यक्रमाविषयी 1-2 मिनिटं सांगते की आपले पुढचे कार्यक्रम आता आजचा हा 21 फेब्रुवारीचा कार्यक्रम एक टाळी आणि बरंच काही. शनिवारी 22 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आमचे नवरंगी कर्तृत्व असा कार्यक्रम आहे. त्याही मुलाखती माधुरीताईच घेणार आहेत. आणि त्या मला म्हणाल्या की तुम्ही थोडंसं विचार करा की कोणीतरी दुसरं घेऊ शकेल का? म्हटलं नाही, काका घरी येणार आणि मुलाखत तुम्हीच घेणार. ह्या आमच्या सगळ्यांच्या आपल्याकडनं शुभेच्छा आहेत त्यांना. आणि तो कार्यक्रम असा आहे की अंबाबाई तालीम मिरजेची, त्याचे मद करमरकर, त्यांच्या 9 मुली, त्या 9 मुलींना त्यांनी रोप मल्लखांब आणि बेताचा मल्लखांब शिकवला. आणि त्यापैकी काही जणी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताचं नेतृत्व करायला इराणला गेलेल्या होत्या. आणि आत्तासुद्धा प्रत्येकीचं वैशिष्ट्य इतकं वेगवेगळं आहे. म्हणजे त्यातली मोठी मुलगी म्हणजे पद्मजा चितळे, भिलवडीच्या चितळ्यांच्या मिसेस, त्या वयवर्ष आत्ता 88-89 आहेत. त्यामुळे अशा सगळ्यांच्या आता एक जण त्यातल्या नाही आहेत दुर्दैवाने, पण 8 जणींच्या मुलाखती माधुरीताई ह्याच मंचावर घेणार आहेत. त्याही कार्यक्रमाला आपण आवर्जून या. शनिवारी 26 एप्रिल वृषाली मावळणकर आणि सहकारी त्यांचा गान रसरंग, अनेक गीतप्रकारांवर आधारित असा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. हे वेळोवेळी आपल्याला पेपरमधून येईलच किंवा आमचे व्हॉट्सॲप ग्रुपला आपली जर नाव नोंदणी असेल तर त्याच्यातलं आपल्याला कळू शकणारच आहे. पण आत्ता जर लक्षात राहिलं तर आधीच तुम्ही गेल्यानंतर कॅलेंडरवर ठळक करून ठेवा की आपल्याला कार्यक्रमाला यायचं आहे. त्याचप्रमाणे 17 मे रोजी प्रतिभाताई शाहू मोडक यांचा झंझावती म्हणजे त्यांचं सगळं आयुष्य आपल्यासमोर त्या उलगडणार आहेत. आणि त्यांच्याही मुलाखतीचा आपल्याला कार्यक्रम इथे ऐकायचा आहे. कारण साध्वी आयुष्य ते शाहूराव मोडकांबरोबर घालवलेलं सहजीवन याचा संपूर्ण ग्राफ ते आपल्यासमोर उलगडणार आहेत. त्याही कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहा. परत एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते. ह्या दोघींना शुभेच्छा देते आणि कार्यक्रम सुरू करावा अशी विनंती करते. मला कल्पना आहे आपण सगळ्या मुलाखतीची प्रतीक्षा करत आहात. पण त्यापूर्वी एक श्री गौरीताईंचा वेगळा असा पैलू दाखवणारी एक एव्ही आपण आधी बघूयात आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मी प्रदीप दादांना विनंती करते. मम्मी नाराज तो होने ही वाली, वो तो चाहती है कि मैं डॉक्टर ही बनूं, इसलिए हॉलीडेज खत्म और बोर्डिंग स्कूल शुरू.
एक दिन भी एक्स्ट्रा रुकने नहीं दिया। मम्मी भी ना। मम्मी ने अपनी लाइफ अपने आप ही बनाई। 18 साल की थी जब उनके फादर ने उन्हें घर से निकाल दिया। अकेले रहने का तो सोचने से भी डर लगता है। मैंने अपने पापा को कभी देखा नहीं और मेरी असली माँ वो बहुत बीमार रहती थी। उनके बारे में सिर्फ एक ही दिन याद है जो मैं कभी भुला नहीं पाती। एक दिन कुछ लोग आए और उन्हें एम्बुलेंस में ले गए। फिर वो कभी वापस ही नहीं आई। फिर एक दिन मम्मी आई। बहुत प्यार से मुझे अपनी गोद में बिठाया और मुझे अपने घर ले गए। तबीयत खराब थी तो पूरी रात मेरे साथ बैठी रही। सुबह मम्मी ने एक सुंदर सी रेड फ्रॉक पहनाई, मेरे लिए ढेर सारे चिप्स बनाए। मम्मी के साथ 10 साल हो गए। अब तो मम्मी कम और दोस्त ज्यादा बन गई। संडे हम दोनों का फेवरेट दिन है। बालों में तेल लगाने के बाद दोपहर में मेरा फेवरेट लंच कढ़ी चावल और रात में हॉरर फिल्म। डर लगता है पर मम्मी होती है ना तो नहीं लगता। ये है मेरी मम्मी, है ना प्यारी? मम्मी ने लाइफ में इतने प्रॉब्लम्स देखे, कितना कुछ सहा है, पर फिर भी उन्होंने हमेशा मेरा ख्याल रखा है। सिविक्स बुक में तो लिखा है कि सबके लिए बेसिक राइट सेम होते हैं, फिर मम्मी को क्यों नहीं? इसलिए मैं डॉक्टर नहीं, लॉयर बनूंगी मेरी मम्मी के लिए। बालवयातच वेगळेपणाची जाणीव तिला होईल. अन्यायाविरुद्ध मग पेटून ती जाईल. कुटुंबाशी समाजाशी सुरू झाली लढाई. मातृत्वाची जागृत भावना गायत्रीची होण्या आई. सर्वोच्च न्यायालयाकडे धाव ती घेईल. पण गोष्ट इथे संपत नाही. अशा बऱ्याच गोष्टी अजूनही ऐकूयात. एक टाळी आणि बरंच काही. नमस्कार मंडळी. हिंदू महिला सभा आयोजित एक टाळी आणि बरंच काही ह्या कार्यक्रमात मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ही टाळी मृदुंग टाळ ह्यातून उद्गृत झालेला हा शब्द आहे. ही टाळी जेव्हा मंदिरात कीर्तनाच्या वेळी भजनाच्या वेळी वाजते ना त्यावेळेला तिला पावित्र्याचा स्पर्श होतो. हीच टाळी जेव्हा घराघरात आरत्यांच्या वेळी वाजते, सामूहिकपणे वाजते, तेव्हा तिला मांगल्याचा स्पर्श होतो. ही टाळी जेव्हा अशा भरलेल्या सभागृहामध्ये वाजते, कोणाचं तरी कौतुक करण्यासाठी गुणगौरव करण्यासाठी वाजते, तेव्हा तिला कौतुकाचा स्पर्श होतो.
पण मंडळी, ही टाळी जेव्हा रस्त्यावर, सिग्नलला, ट्रेनमध्ये, बसच्या आसपास, बसस्टॉपच्या आसपास अशी तृतीयपंथीयांकडून वाजवली जाते तेव्हा ती वेगळी होते. कारण ही टाळी हा आक्रोश आहे, ही आक्रोशाची टाळी आहे, ही हतबलतेची टाळी आहे, ही असहाय्यतेची टाळी आहे. माफ करा, कोणाचा फोन आता, हां सॉरी, आय एम सॉरी. ही आक्रोशाची टाळी आहे, ही हतबलतेची टाळी आहे, ही विवशतेची टाळी आहे. ही टाळी कोणाविरुद्ध आहे हो? ही टाळी सगळ्यांविरुद्ध आहे, ही आपल्या सगळ्यांविरुद्ध आहे. होय, सुरुवात नियती जी पुरुषाच्या शरीरात स्त्रीचं मन आणि स्त्रीच्या शरीरात पुरुषाचं मन घालते, अशी देहयष्टी देते, अशा नियतीच्या विरुद्ध पहिली टाळी वाजते. ही टाळी जन्मदात्या आईवडिलांविरुद्धही वाजते. कारण ज्या आईवडिलांनी मायेच्या पांघरुणात लपेटून जोजवायचंय तेच आईवडील असह्य छळ करून समाजाच्या दबावापायी, हा प्रेम आहेच आईवडिलांच्या मनात, दुस्वास नाहीये, पण समाजाच्या दबावाला बळी पडून जेव्हा आईवडील अनन्वित छळ करतात त्यावेळेला ही टाळी जोरात वाजते. भावंड, विद्यार्थी, भोवतालची सवंगडी, कोण नाही छळत, कोण नाही त्रास देत. प्रत्येक जण हेटाळणी करतं, कुचेष्टा करतं, काही ना काहीतरी टोमणे मारतं, काहीतरी बोलतं. हा समाज आहे, या समाजाविरुद्ध टाळी आहे. आणि शेवटी समाजातूनच समाजव्यवस्था निर्माण होते, तेव्हा समाजव्यवस्था तशीच वागते आणि म्हणून त्या समाजव्यवस्थेविरुद्धही ही टाळी आहे. पण फार महत्वाचं आहे, पण ह्याच समाजामध्ये, याच तृतीयपंथीय समाजामध्ये अशी एखादी बहादर व्यक्ती जन्माला येते जी ही आक्रोशाच्या टाळीपासून अभिनंदनाच्या टाळीपर्यंत प्रवास करते. तो प्रवास केलेला आज त्यांना आपण इथे आमंत्रित केलंय ते ह्याच अभिनंदनाच्या टाळीसाठी, ज्या अजून एकदा झाल्या तरी मला आवडेल. कारण खरोखर या टाळीच्या त्या आज हकदार आहेत. पण हा प्रवास जो आहे ना, तो खूप सोपा नाही आहे, हा खूप मोठा प्रवास आहे. तो आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं. गौरीताई, तुमच्या जन्मभूमीत, कर्मभूमीत तुमचं या पुण्यनगरीमध्ये मनपूर्वक स्वागत समस्त पुणेकरांकडे. नमस्कार. माझा जन्म पुण्याचा आहे, भवानीपेठ पोलीस लाईनीतला जन्म आहे, ऑर्नेला स्कूलमधलं. आणि पुण्यामधून मी 60 रुपये घेऊन पळालेली आहे. आणि तेव्हा म्हटलं होतं की पुन्हा मी कधीच पुण्यात येणार नाही. पण पुणेकर तुम्हाला वारंवार यायला लावतात. जिथे आपली नाळ गाडलेली असते ना, म्हणजे मी कोकणातली आहे, रत्नागिरी कोकणातली मी आहे, ते माझं मूळ गाव आहे आणि वडील पोलीसमध्ये असल्यामुळे इकडचे आहेत. ते पुणे आणि रत्नागिरी ते म्हणजे असे दोन डोळे, पण तसं आहे. पण त्यामुळे पुणे तुम्हाला प्रेमाने बोलवतं आणि तुम्हाला आईच्या मायेने ते कौतुकही करतं. या पुणेकरांच्या कौतुकासाठी तुम्हाला यावं लागतं. आत्ता तुम्ही उल्लेख केला 60 रुपये घेऊन मी घरातून पळाले. मला असा प्रश्न पडतो की मला स्वतःबद्दल बोलायचं नाही, पण ओघाने आता म्हणून बोलते. मी त्यांच्या तृतीयपंथीयांच्या वस्तीत अनेक वेळा गेलेली आहे, त्यांचं आयुष्य जवळून बघितलेलं आहे. मला ते आपल्यासमोर मांडायचं आहे. कारण होतं काय की आपण खूप दुरून त्यांना बघतो, टाळतो, बरेच वेळेला त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करत नाही. पण हा समाज इतका प्रेमळ आहे, इतका छान आहे की जेवढं तुम्ही त्यांच्या जवळ जाल तेवढं त्यांचं रुजू, प्रेमळ रूप तुम्हाला बघायला मिळतं. ते पाहिलंय म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो. समाज प्रेमळ आहे, पण गौरीताई, तुम्ही एका अतिशय सुंदर, सुरक्षित आणि अतिशय सधन, चांगलं बऱ्यापैकी सधन घरातनं आलेल्या आहात. ते घर आणि त्या वस्तीतलं, म्हणजे झोपडपट्टी म्हणा किंवा गरीब वस्तीतलं गुरूंचं घर, हा जो प्रवास आहे, ती ह्या दोन घरांमधली तफावत तुम्हाला त्यावेळेला जाचली नाही का, त्रासदायक ठरली नाही का? आपण आपल्याला तर सगळ्यांना गाणं माहिती आहे, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. पिंजऱ्यामध्ये आपल्याकडे जर कधी कोणी पोपट पाळला असेल किंवा माहिती असेल, मालक त्याला पेरू कापून ठेवतो, वाटीभर पाणी ठेवतो, त्यांनी केलेली घाण साफ करतो. है ना, अपेक्षा असते की माझा पोपट आहे, मी मिठू मिठू करेल. तसंच माझ्या बाबतीत होतं. मला
मी हा समाज आणि तो समाजाच्या कल्लत कफलामध्ये मी आता पडत नाहीये, म्हणजे आता एवढी मॅच्युरिटी आली माझ्यामध्ये. पण मला तृतीयपंथी व्हायचंच नव्हतं. मला व्हायचंच होतं, मला आई व्हायचं होतं, मला बाई व्हायचं होतं. मी निघाली त्या प्रवासाकडे, चुकून माझी एसटी चुकली असेल, चुकून माझी ट्रेन चुकली असेल आणि दुसऱ्याच प्लॅटफॉर्मवरती मी उभी राहिली. आणि तुम्ही म्हणाल तर माया प्रेम कुठे, म्हणजे मी स्वतःला असं म्हणते की मी अनवॉन्टेड प्लांट आहे. जसं आपण बाल्कनीमध्ये सगळे झाडं लावतो आणि एखादं न आवडलेलं किंवा नको असलेला वृक्ष कसं येतं, तसं मी माझ्या फॅमिलीमध्ये होते. मला मोठी बहीण आहे, त्याच्यानंतर भाऊ आहे आणि त्याच्यानंतर मी तिसरी आहे. म्हणजे माझ्या वडिलांनी तिन्ही जेंडरला जन्म दिला असं मला वाटतं. मोठी मुलगी, मुलगा आणि मी तृतीयपंथी. त्यामुळे आई खूप लवकर वारली, ताईचं लग्न झालं. मोठा भाऊ खूप पुरुषी असल्यामुळे तो मला मारायचा, तोडायचा, त्याला राग यायचा, म्हणून त्याची माझी कट्टीपट्टी असायची, ती कफावत होती. आणि पोलीसवाला माणूस म्हणजे जे आपण म्हणतो कल्पना असते, मॅच्युअर्ड माणूस आणि हे, आणि तसे माझे वडील होते. आई वारल्यानंतर ते माझ्याशी बोलायचेच नाही. तो जास्त त्यांना त्रास होत होता, आत्ता मला कळतंय. पण मला असं वाटायचं की ते प्राण आहेत, खडूस आहेत, विलन आहे, ही वोंट अंडरस्टँड. आणि त्यावेळेस ते मेंटल हेल्थ काउन्सिलिंग वगैरे असं काही समोपचार किंवा तसं काही प्रकार नव्हताच ना. आपली माती आमची माणसं बघायचं शनिवारी रविवारी, तो चंद्रकांत सूर्यकांताचा तो पिक्चर आहे ना, त्याच्यामध्ये आपलं हे केलंय आलं, आणि हिंदी फिल्म बघितलं की तेच. त्यामुळे मेंटल हेल्थ वगैरे तसा विषय नसतो आणि पालकांशी संवाद वगैरे नव्हताच व्हेरी फ्रँकली. आणि एकटे वडील होते त्यामुळे ते बोलायचे नाही. त्यामुळे ते हॉलमध्ये आले की मी बेडरूममध्ये तर बाल्कनी असं असायचं. आणि एक दिवस मग मी काही मागचा पुढचा विचार नका, माझ्या घरी आम्ही भवानीपेठेतून एरोड्याला राहायला आलो होतो. ECचा TV होता, तिथे दादा पोळी भाजीचा डबा आणायला गेले. मी हाफ चड्डीवरती 60 रुपये घेतले आणि पळून गेले. काही विचार नाही केला की कुठे जाणार, काय करणार, माहीत नव्हतं. फक्त मला वाटतं की ह्या माणसाच्या जाचात मला राहायचं नाहीये, मला याच्याबरोबर राहायचं नाहीये. आणि घर पळणं म्हणजे तो अमिताभ पिक्चरचा मी पिक्चर बघितला होता की तो असं पळतो एक चपाती घेतो आणि पळता समुद्रामध्ये त्याच्या पायामध्ये बूट येतात. पण आयुष्य एवढं सोपं असतं. मी पळत होते, पळता 10 वेळा बघितलं, पण माझ्या बुटच आले नाहीत. कळतंय, ते फीचर्स असतात. पण माहिती नाही ते इकडे कुठेतरी डेस्टिनीमध्ये लिहिलं असेल की माझ्या वडिलांनी माझी पत्रिका काढली होती आणि गोडबोले म्हणून इकडचे कोण माहिती नाही, त्यांनी पत्रिका अशी फेकली होती वडिलांना की हा मुलगा परागंध होणार, हा एक तर स्वतःचं तरी नाव बदलेलं आहे तर तुमचं तरी नाव बदलेल. माझे ग्रह म्हणजे माझ्या पहिल्या घरात केतू वगैरे असं सगळं त्यांनी सांगितलं होतं की हा असं करणार, त्यामुळे हा पळून जाणार. आणि तो एक त्यांनी सांगितल्यानंतर ते त्यांच्या मनात होतं की वेस्ट आहे, आपण एखादी वस्तू घेतो आणि ती आपल्या कामाची नाहीये, अशा पद्धतीने वडील होते व्हेरी फ्रँकली. आणि खूप कडक स्ट्रिक्ट वडील, म्हणजे वडिलांच्या बुलेटचा आवाज ऐकला की आमच्याकडे लगेच TV बंद करायचा. पण ते पण बूट काढता मुद्दाम त्या टीव्हीवर हात ठेवायचे की गरम आहे का, म्हणजे हिटलरशाही असं म्हणजे. आणि मग जरा तरी भांड्याचा आवाज झाला तरी मग ते चिडायचे, त्या घाबरत माझी आई स्वयंपाक करायची. आणि मी ते सगळं बघितलेलं होतं, आईला जो होणारा त्रास. आणि वडील एवढे होते की म्हणजे म्हणतात ना की न बोलता त्रास देणार किंवा तर आमच्याकडे कसं भवानीपेठेमध्ये शेअरिंग असं, म्हणजे माझ्याकडे आमच्या रत्नागिरीवरून म्हणजे माझे 2 मामा आमच्याकडे होते. आमच्या रत्नागिरीतले 2-3 जण आमच्याकडे शिकायला होते. त्यामुळे आम्ही 3 बहीण भावंड आणि बाकीचे 5 जण आमच्या घरात होते. त्यामुळे मला अजून आठवत होतं ॲल्युमिनियमचा एवढा मोठा कुकर, वरण भात आणि वरती ते जाळी ठेवून बटाटे ठेवलेले असायचं, असं तेवढा मोठा कुकर लावायचे आणि आई सकाळपासून त्या चपात्याच करते. आय हॅव सीन दॅट. सो आणि मला त्यामुळे एक गोष्ट आयुष्यात होती की शेअरिंग आणि केअरिंग मला तिथेच कळलं. म्हणजे पार्लेचा बिस्किटचा जरी पुढे आला तर तो आपण एकट्याने नाही खायचं, एकट्याने मी नाही खायचं. मला माहिती की त्याचे 2-2 बिस्किट मोडे 18 आहेत, मग 2-2 प्रत्येकाला येणार. दॅट आय यूज्ड टू नो. अशा घरात मी होते. पण आई वारल्यानंतर एका रात्रीत सगळं चित्र बदलतं. म्हणजे माणसाचं नसणं, म्हणजे ती निघून गेली, ती सुखी झाली, हॅपी झाली असेल, ती सुटली, या सगळ्या गोष्टी आत्ता मला वाटतात. पण नुकसान झालं असेल कोणाचं तर ते माझं झालं. मी आईच्या पुढ्यात झोपायची आणि अजूनही मी सांगते ताई, मी लोड आणि ते घेऊन झोपते. आय कुड नॉट स्लीप अलोन. मी कधी कधी रात्री ओरडत उठते, मला युरिन कंट्रोल नाही होत कधी कधी, बिकॉज आय मिस माय मदर. आणि आई असं म्हणजे म्हणतात ना की ते पुरतही नाही असं, पण मला जेवढी माझ्या वाट्याला ती मिळाली ना, ती मला आयुष्यात पुरेल अशी आई. मला अजून आठवतं भवानीपेठ पोलीस ठाण्यामध्ये ते
ते हळदी कुंकूचा समारंभ असायचा, मग ह्यांच्या घरी जा त्याच्या घरी असायचं, ते फुल द्यायचे, ते लाडू द्यायचे आणि हो त्याच्यामध्ये त्यावेळेस माझ्या आईने कापडाच्या पिशव्या शिवून वाटल्या होत्या स्वतः हे करून. का तर तिने रस्त्यावरती आपलं मंदिर चतुर्शिंगी का कुठेतरी ते देऊळ आहे, तिथे तिने गाईला प्लास्टिकची पिशवी खाताना बघितलं होतं. दॅट वॉज माय मदर. लोकांना आलं आणि मला नेहमी माहिती शाळेच्या बाहेरून आलं की आमच्या दरवाजामध्ये भरपूर चपला बघायची सवय आहे मला. असा एकही दिवस गेला नाही की आमच्या दाराच्या बाहेर असं चपला वाकडा तिकडा पडलेला नाहीये. त्या फॅमिलीत होते आणि अचानक आई वारल्यानंतर सगळं बदललं. माणसं आमच्याकडे येईनाशी झाली. वडील गप्प असायचे, टीव्ही लावायचा नाही काय नाही. आणि मग मागचा पुढचा विचार न करता मी घर सोडून पळून गेलो. तुम्ही अशा घरामध्ये आला जिथे तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे केअरिंग बघितलं, शेअरिंग बघितलं, आईचं प्रेम बघितलं, जे आजही तुमच्या डोळ्यात पाणी आणतं. इतकं ते प्रेम उत्कट होतं आणि कदाचित तेवढं उत्कट प्रेम तुम्ही अनुभवल्यामुळेच आज तुम्ही प्रेमाची बरसात एकट्या गायत्रीवर नाही, तुम्ही सगळ्या छोट्या छोट्या मुलींवर प्रेमाची बरसात करतायत. कारण तुमच्या आईने रुजवलंय ते प्रेम तुमच्या मनात. माझा स्वार्थ आहे, दॅट इज माय स्वार्थ. मी तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे येते. मग मी जेव्हा घर सोडून आले, हिजड्यांमध्ये आली राहायला तृतीयपंथ्यांमध्ये. इथे इंद्रायणी तांदूळ असायचा, तिथे उकडा तांदूळ असायचा. लाईफ बॉय साबण मी पहिल्यांदा, माझी संतूर घर होती ना, त्यामुळे संतूरबाईचं ते साबण असायचं नाहीचा तो चंदनाचा किंवा दिवाळीला आपण मोठी साबण वापरतो तसं. इथे तो लाल साबण तुकडा करून दिलेला असायचा. अल्युमिनियमच्या ताटामध्ये जेवण, ते मुसलमान पद्धतीच्या त्या डेकचे, आपल्याकडे तसं भांडी नसतातच. आणि उकडा तांदूळ. पण त्या घाड्या मळकटलेल्या गोधडीवरती सुद्धा आय वॉज कम्फर्ट बिकॉज माय गुरु स्टिल लव्ह मी. माझी गुरु तमिळियन आहे, ती मला प्रेम करायची, काळजी करायची. आणि सगळेच तसे असतात ना. बरोबर. म्हणजे सगळेच घर सोडून, म्हणजे एकटी गौरी घर सोडून पळाली नाही. हा फक्त नोटवर मला हेच तुम्हाला विचारायचंय की तुमच्यातली स्त्री होण्याची, स्त्रीत्वाची भावना एवढी प्रखर होती की मला इथे नाही राहायचं, की आपला एवढा छळ आनंदित होतोय तर इथून निघायचं. यातलं नेमकं काय होतं आणि तिथे तुम्हाला नेमकं ते काय मिळालं? मी खरं सांगू का, एवढा विचार मी नव्हता केला. आपण म्हणतो की मला पळायचंय बस. पुढे काय ते माहित नाही. जेव्हा मी इकडनं पळाली, त्या टमटम मध्ये बसली, 60 रुपये घ्यायचे दादरसाठी. मी हाफ चड्डीवरच्या मुलाला बघून त्यांनी मला पाठीमागे बसवलं, 30 रुपये घेतले माझ्याकडून, हाफ तिकिटाचे पैसे घेतले. दादरला उतरला, आस्वादच्या समोर ती गाडी थांबली. आता मला आस्वाद नाव माहिती म्हणून मी सांगते. आणि मग मी सिद्धिविनायकच्या रस्त्याने चालत गेले. लोकांचा मंगळवार असेल त्या दिवशी. आणि मग मला भूक लागली होती, संध्याकाळ झाली होती ना. मला अजूनही ते आठवतं, ती टमटमधून खाली त्यांना खोपोलीला लाईट्स लागायच्या पूर्वी. जुना हायवे असायचा आपला बाणेर मार्गे है ना. आणि त्या लाईट्स म्हणजे सोडलंय पुन्हा, धासकी नव्हती. पण नंतर पोटात गोळालं की आता पुढे काय, आता राहणार कोणाकडे, जाणार कोणाकडे. मग मी सिद्धिविनायकच्या रस्त्याने चालत होती, लोक चालले. तिथे गुजराती माणूस असं मोतीचूरचे लाडू वाटत होता. मला भूक लागली होती म्हणून एक घेतलं. परत 10 मिनिटांनी परत त्या लाईन मध्ये आली. तिसरं चौथ्यांदा आले तर त्याने मला हटकलं आणि हाकलून दिलं. आणि मग रात्र झाली. तेव्हा मग मी दादर स्टेशनच्या बाकड्यावर आले. 60 रुपयातले 30 रुपये गेले होते. 7 रुपयाला रगडा पॅटीस होता रेल्वे कॅन्टीनवरचा. भूक खूप लागली. रगडा पॅटीस मला अजूनही आठवतो, कलरही मला आठवतो. डार्क ब्राऊन कलरची ती बशी होती, टवका उडालेली. आणि रगडा पॅटीस मी मागितलं आणि त्याने दिलं. आणि ते दिलं पण मला ते खायला होईना. आणि मग त्यांनी ग्लासमध्ये असा हात घालून ते असे आपटले. पूर्वीचे काचेचे ग्लास असायचे उसाच्या रसवाल्यासारखे. मी ते प्यायली पण नाही. ट्राय टू अंडरस्टँड. आणि मी ते कसं ते अर्धाच ते पाव आणि ते खाल्लं आणि झोपून गेली याच्यावरती. ढोणावरती पोलीस साहेबांनी लाठी मारल्यावर उठली. अँड दॅन आय वॉज रिअलाइज की मी आता भानावरती आली होती. आता मी दादांना मिस करत होती. आणि ह्यामध्ये सांगते, माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये माझं कौतुक मी सांगते की मी घर सोडून पळाली. पण मला आज इथे सांगावं असं वाटेल, नाहीतर माझ्या वडिलांची माफी मागाविषयी मला वाटेल. 3 दिवस दादा, मी म्हणलं दादा म्हणायची, दरवाजा उघडून माझी वाट बघत होते. तुम्ही विचार करा, पंखा चालू होता, दरवाजा उघडा होता, आणलेला डबा फसफसला, आळूची भाजी असेल काय असेल सगळं बाहेर आलं होतं. त्यामुळे सर काय भीती असेल तुम्ही विचार करा. पोलीसवाला आहे, ही कुड हॅव टू एव्हरीथिंग. ते पोलीस स्टेशनला सांगू शकत होते, उठले नाही, कंप्लेंट केली नाही, नामुष्की. त्यांना कळलं होतं. 3 दिवस. आणि नंतर माझ्या ताईने मला पत्र दिलेत माझ्या वडिलांचे, माझ्याकडे आहेत पत्र, कोणी वाचणार असेल तर मी देते वाचायला. इतकं छान लिहिलंय. पण ती शिक्षा कदाचित मी आज भोगत असेल. आणि तुम्ही जे म्हणतात ना ममत्व किंवा नाही, आय एम व्हेरी सेल्फिश.
मी माझ्या सुखासाठी मला आपलेपण मिळावं म्हणून त्या लेकरांजवळ करते. कारण की अदरवाईज मी राहू शकणार नाही. मी ज्या फॅमिलीतून आली आहे मला माणसांची गरज आहे. आपली माती आमची माणसं सिरियल मी बघितली तुमची. हौसा काकू मला अजून आठवते, ती शेवटी खाणा उखाणा घ्यायची आणि ते मला तरी आपण बघायचो. थोडी होतं असं टिक टिक करायचं असं. पण मी ते सांगते ना की हे सगळं बोलायला खूप सोपं असतं की हे माझं माहेर आहे, पुणे माझं आहे म्हणून मी तुमच्याकडे निर्माण. लोक म्हणतात की तुम्ही असं कर. नाही, इट मेक्स मी हॅपी. दिस इज माय नीड. मी श्वास घेते माझ्या मुलांसाठी. अगदी खरं आहे. तुमच्या मुलांसाठी तुम्ही श्वास घेता आणि तुमच्या मुलांचाही तुम्ही श्वास आहात, हे फार महत्वाचं आहे. आता मला ह्या टप्प्यावर अजून असा प्रश्न आहे की जो अगदी जनसामान्यांच्या मनात असतो की तुम्हाला तुमचे गुरु कसे मिळाले, तुम्ही तिथे पोचलात कशा, आणि त्यांचं गुरूंचं जे किंवा त्या वस्तीतल्या तृतीयपंथीयांचं जे घर असतं तिथे बरेच जण एकत्र राहतात, गुरुबंधू एकत्र राहतात आणि त्यांची एक विशिष्ट सिस्टीम आहे. ते अजिबात असं कुठेतरी गेलेत एकत्र राहिलेत कसेही राहिलेत असं नाही आहे. त्यांची अतिशय विशिष्ट सिस्टीम आहे आणि इतकी कौतुकास्पद आहे की मला इथे खरंच सांगावंसं वाटतं की आपल्यासारख्यांना शेजारच्या घरात काय चाललंय, माणूस आजारी पडलाय त्याला न्यायचंय हॉस्पिटलला हे माहीत सुद्धा नसतं. इथे एका गौरीला जर काही झालं तर तिच्याबरोबर 10 गौरी त्या हॉस्पिटलला तिला घेऊन जातात स्वखर्चाने आणि तिला व्यवस्थित तंदुरुस्त करून पुन्हा तिथे आपल्या घरी घेऊन येतात. तिची एवढी सेवा करतात. म्हणजे हे गौरीचं नाही मी म्हणत आहे, हे मी जनरल बोलते की कुठल्याही पारलिंगी व्यक्ती एक दुसऱ्याला वाऱ्यावर सोडत नाही. ती अत्यंत काळजी घेतली जाते तिची. मग ते ऑपरेशन्स केलेले असू देत, आजारी पडलेलं असू दे, काहीही. तर ही जी सिस्टीम आहे त्यांची, ही सिस्टीम नेमकी काय आहे, तुम्ही अशा नेमक्या गुरुकडे कशा गेलात ते सांगा. आणि त्या गुरूंचा एकूणच जी सिस्टीम आहे त्याविषयी आम्हाला ऐकायचंय. आपल्याकडे हे आपल्या समाजाला कळलं पाहिजे. आखाडा जसा असतो संन्यासी लोकांचा जसं मठ असतं तसं आमच्याकडे असतं. जसं तुमच्याकडे लग्न झालं सासू कशी वाईटच असते, माझ्या आईने असं शिकवलंय, किती सून आहे तिकडे की ज्या रात्री ग्लासभर दूध पितात, तसंच आहे ना. सेम गुरुच्या पुढे आम्हाला जाता येत नाही. आधी गुरु जेवणार, गुरु नंतर आपण जेवायचं. गुरु ठरवणार आज वालाची भाजी करायची, आज मच्छी फ्राय करायची, तुम्हाला चॉईस नसतो आणि किती घराची मुख्य आहे. पण दॅट इज अ सपोर्ट सिस्टम. कारण की ती सुद्धा माझ्यासारखी पळून आलेली, शी अंडरस्टँड मी. आणि आमच्याकडे आमचं बेलबाल आहे, म्हणजे आम्ही सगळे मिक्स जातीचे आहोत. म्हणजे मी महाराष्ट्राची आहे, माझी गुरु तमिळियन आहे, माझी दुसरी गुरुबाई मुसलमान आहे, ती कर्नाटक बँगलोरवरून आली आहे, ती आसामची आहे, ती उडीसावाली आहे. अशा पद्धतीचे सगळे, त्यामुळे आमच्याकडे मिक्स आहे. पण फॉलो म्हणजे आमच्याकडे मी तुम्हाला सांगते की आता वय वाढत चाललं तर आपल्याला दाढी येणार. आम्ही लेझर नाही, म्हणजे 2 रुपयाचा प्लेटनी दाढी नाही करत. मग काय करणार, चिमट्याने प्लग करायचं. म्हणजे चिमट्याने जेव्हा तुम्ही प्लग करता तर 15 दिवस तुम्हाला दाढी येत नाही. तर आज जर तुम्ही टोपाज प्लेट लावला तर दुसऱ्या दिवशी हिरवीगार कोथिंबीर असणार आहे. कळतं? त्यामुळे ते नाही. हे सगळं बाई होण्याच्या बाळपणाच्या काळात किंवा बाई होणार, ते म्हणतं मूर्तीला घाव ते तिथे गुरु करत असतो. गुरुच वाईट नसतो, फक्त त्या सिस्टम मध्ये यायसाठी तुम्हाला प्रिन्सिपल म्हणून राहावं लागतं. आज मी गुरु आहे मला माहिती, म्हणजे पूर्वी आमच्याकडे गुरु 7 वाजता दरवाजाला ग्रिल लावून कुलूप लावायची एवढं मोठं आणि चावी नाही भाग जायची. इट इज लाईक दिस. आणि मग ते कारण की मी मगाशी म्हणाल की दारू पिळायचं आपल्याकडे लोकांचं फार समाज मकाजपासून तुम्ही जे म्हणताय समाज, मला समाज म्हणजे हा प्रश्नच कळला नाही. समाज म्हणजे नक्की कोण होत? आई वडील, बहीण भावंड, दुसरे नातेवाईक वगैरे सगळे, आणि तिसरे तुम्ही इथे बसून मला जे ऐकताय है ना, माझी जी स्टोरी ऐकता तो तुम्ही समाज. पण मी पहिल्या समाजातून तिसऱ्या समाजामध्ये फुटबॉल सारखी उडवलेली आहे. त्यामुळे माझ्याकडे ते संस्कार नाही आहेत, माझ्या ते गर्भसंस्कार झालेलेच नाही आहेत नाहीतर की कसं वागायचं. त्यामुळे तुमच्या त्या चौकटीत मी बसत नाही. आय ब्रेक दॅट बॅरियर्स. तो त्रास तुम्हाला होतो. म्हणजे तुमच्या ठेवण्यासाठी की बाईनी असं, मी साधं उदाहरण सांगते की एखाद्या ट्रेनमधून तुम्ही चाला, एखाद्या बाईनी जर भडक लिपस्टिक लावली तिच्या बाजूला कोणी बसायला धजवतं का? खरं सांगा मला. म्हणजे नुसत्या बाईनी डार्क लिपस्टिक जरी लावली तरी तिच्या बाजूला कोणी बसायला तयार नसतं, तर माझ्या बाजूला कोण बसणार आहे? ज्या कावळ्याच्या पिल्लाला माणसाचा हात लागला ते सगळे कावळे म्हणून त्याला टोचून मारतात.
तशी जिंदगी आमची. कम्युनिटी आहे, पण ती कोणासाठी? जो बंधनात राहील त्याच्यासाठी. आय नो सलमा जरा उभी राहा बाबा सोन्या. ही पुण्यातली पहिली फोटोग्राफर ट्रान्सजेंडर आहे आणि तिने विरोध केलेला आहे भीक बदाई या सगळ्याला. दगडूशेठ हलवाईच्या समोरची बिल्डिंग मध्ये राहायची ती. तुम्हाला किती जणांना माहिती होतं सलमा विषयी? कल्याणी बळी सगळ्यांना माहिती, तुम्हाला माहिती. बसा ताई बसा. नाही नंतर मी उठते मग तुम्ही बसा. ती कम्युनिटी आहे पण ती त्या बॅरियर्स मध्ये राहत नाही. ती तिचा वेगळा हे केलेला आहे, पंथ निवडलेला तिने. ती फॅमिली बरोबर राहते, ह्यांच्याबरोबर राहते. मग तिला आम्ही घेतो का? मिळाली रस्त्यात घोडभर चहा प्यायला पंढरपुरीकडे चल बाई चहा पी, तू चहा पी, तुझा टाटा माझा टाटा. ए तू भीक मागते बाई, ए तू टाळ्याच वाजवते बाई, ए तू रस्त्यावर नागडीच होते. ती पण कम्युनिटी आहे, फक्त ती आमच्याबरोबर राहत नाही म्हणून तिची लाईफस्टाईल वेगळी आणि माझी लाईफस्टाईल वेगळी. अगदी बरोबर. म्हणजे जे कळपामध्ये राहतात त्याचं सक्षमीकरण, त्याचं भरण, त्याचं शोषण सुद्धा तिथं होतं आमच्याकडे. सो शी इज इंडिपेंडेंट. आणि ही मुभा आहे. देखो हम हमेशा कहते हैं कि ना हम हिजड़े का मतलब ही है जो प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जगतो. अगदी बरोबर. हिजड हा शब्दाचा अर्थच आहे. तृतीय पंथीय पण म्हणजे आता तुम्ही सोकॉल सगळे वरणभात त्याच्यावरती तुपाची धारवाले आहात म्हणून मी तुम्हाला सांगते प्रथम लिंगी, तृतीय लिंगी कोणी काढलं मला माहित नाही. त्यात आता नवीन बरीचभर हे चितळे सारखं सांगतात पारलिंगी. आता हे नवीन आता म्हणजे लिंगातून माझी ओळख झाली हे मला आज नव्याने कळतंय. का जेंडर इज नॉट हिअर, इट इज हिअर. 1972 मध्ये उंबरठा फिल्म आला होता, तुम्ही पाहिलं असेल. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम 2 महिलांचं समलैंगिकता दाखवलं होतं. आणि ते गाणं पण किती छान लिहिलं बघा. चांद मातला मातला त्याला कशी आवडू, चंद्र पौर्णिमेच्या कलेप्रमाणे वाढ जातो. आणि तुम्ही हेही लक्षात ठेवा की मी पुरुष होती, आय वॉज बॉर्न ॲज अ मेल, म्हणून मला तिथे साडी घालून उभं राहणं एवढं सोपं आहे. पुरुष प्रधान संस्कृतीतला मी पुरुष आहे म्हणून. पण उद्या जर एखाद्या स्त्रीला मुलगा व्हावं असं, माणूस व्हावं असं वाटलं, तेवढं सोपं आहे का? साधं तुम्हाला हेअरकट जरी करायचं असतं तरी किती भीती असते. म्हणजे एवढं सोपं आहे का पार्लरवालीकडे जाऊन आयब्रो केल्यासारखं जेंडर चेंज करणं? ह्याची खूप मोठी किंमत आम्ही मोजतो. इकडे माझा मुलगा उभा, जरा उभं राहून असं कर बाबा. ह्याला बघून तुम्हाला जरा पुढे येईल बाबा. तुम्हाला बघून काय वाटतं? ह्याला बघून 2 शिंग, 1 शेपूट, 1 पाय वाटतं बघा ना जरा. आणि नंतर मी सांगितल्यानंतर हा बापरे असं करू नका. ती मुलगी होती आधी. आबाया ना माझ्या. ती जन्मजात मुलगी होती, एक महिला होती. आणि मग तिने लिंग बदल केलेला आहे. ती पुण्यात आहे, ही पण पुण्यातली आहे. हा आता हिचा हा झालेला आहे ना. आता मी सुनेची वाट बघते, एखाद्या ह्याच्यात देऊ आपण सोन्या. तर हा मुलगा, अरे आता आई म्हातारी झाली सोन्या. तर आता तुम्ही फर्स्ट टाइम बघितलं की नाही? आम्हाला हे कसं कळणार? पुरुष प्रधान संस्कृती माणूस झाला की गडबडमध्ये आतमध्ये गेला ना हो. हाताळ्या वाजवू शकतो का आता रस्त्यावरती? आपल्याकडे गाणी पण कशी बघा, खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी ती. मॅन, आपण त्याचा पुरुषार्थ बघत असतो. आणि जेव्हा आमच्या पुरुषार्थातला आमच्या की बाई बघताना तो त्रास आहे म्हणून आम्ही अशा आक्रोशाची टाळी आहे. पण आय एम व्हेरी लकी की महाराष्ट्रामध्ये आपण विठ्ठलाला सुद्धा आई म्हणतो ना. नाही, आता ह्या टप्प्यावर मला इथे तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचंय की आज गौरीताईंनी यांना बोलवलंय किंवा आले असतील ते त्यांचा कार्यक्रम म्हणून, त्यांचा कार्यक्रम आहे म्हणून. पण हे लक्षात घ्या की आज त्या उजळपणे तुमच्या समोर त्या दोघांना उभं करतायत, सांगतायत की ही माणसं आहेत. ते सांगताना त्यांना उशाळपण वाटत नाहीये, त्यांना कमीपणा वाटत नाही. ही एक फार मोठी झेप आहे या समाजाची, ही फार मोठी झेप आहे. त्या झेप आपल्याला त्याचं नोट करण्यासाठी आपण पुढे जातोय. पण या टप्प्यावर मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून विचारायची आहे की वेश्या व्यवसाय करणं आणि भीक मागणं, ह्या 2च गोष्टी या समाजासाठी आत्ता पावे तो चालू आहेत, अनेक वर्ष चालू आहेत. आणि आताही त्याच्यात फार मोठा बदल झालाय असं आढळत नाही. सुदैवाने, हे फार मी जाहीर स्टेटमेंट करते की सुदैवाने आताची जनरेशन, नवीन जनरेशन येते, तरुण मुलं येत आहे, तरुण मुलं या ह्याच्यात येत आहेत, ती खूप छान शिकतायत.
म्हणजे माझ्या ओळखीतल्या आता बिनाताई आलेल्या आहे तिथे, त्यांनी जो एका सत्काराचा कार्यक्रम केला त्याच्यामध्ये ती मुलगी PhD करते बघा, PhD. पण परत दुर्दैव तेच आहे की तिला अनेक वेळा घरं बदलायला लागतात असं ती म्हणते. म्हणजे हे मुद्दाम मी आपल्याला सांगते की इथे कुठेतरी आपल्यालाही आपली मानसिकता सगळ्यांनी बदलायलाच पाहिजे. हे ते आणि आपण हे दोन वेगळं आपण ठेवताच कामा नये मनामध्ये. शेजारी राहिली उलट तिचं मदत होईल आपल्याला असं वाटलं पाहिजे. आज अनेक जणी माझ्याशी बोलतात तेव्हा त्या म्हणतात की आम्ही इतकं शिकलोय, ग्रॅज्युएट झालोय, पण दीदी आम्हाला नोकरी नाही आहे. तर हा जो प्रकार आहे ह्यासाठी तुम्ही काय सांगाल की हे दोनच पर्याय आपल्याकडे का? मी आधी तुमचा प्रश्न होता की सेक्स वर्क आणि भीक, बरोबर, ह्या दोन बाजू मी सांगते. जेव्हा आपल्याकडे म्हणजे तुम्ही मंडी पिक्चर पाहिला शबाना आझमीचा, त्याच्यामध्ये ती कुंगी मुलगीला आणून तो विकतो आणि शी डिनाय की मी नाही करणार आणि मग ती जेलमध्ये जाते आणि परत आल्यावर ती स्वतः कुंटलखाना चालवते. तर आपल्याकडे जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा ते फक्त एकटे आले होते, त्यांच्या बायका नव्हत्या आणल्या. आणि पुरुष म्हटलं की त्याच्या त्या गरजा आहेत ना, अन्न वस्त्र निवारा हे फक्त बेसिकच आपण डोबळ्याने सांगतो, पण बाकीच्या गरजांविषयी बोलत नाही. पण त्यांनी ते रेड लाईट एरिया सुरू केले आणि रेड लाईट एरिया सांभाळणार कोण? तर स्ट्रॉंग कोणीतरी पाहिजे जिथे त्या बायका सेफही असल्या पाहिजे. म्हणजे अकबर बादशाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जनानखाना होता आणि त्याच्यामध्ये तृतीयपंथी कॅस्ट्रेटेड मॅन, म्हणजे आमचं जर लिंग आम्ही कापलं तर आमच्यापासून बाईला भीती नाही आहे, ती त्याची बायको ती सुरक्षित राहणार आहे, ती सेफ आहे, ही मेंटल ह्याच्यावरून. मग तृतीयपंथी स्ट्रॉंगही आहेत. एका बाईला एक फाईट मारली तर मी गोदरेच्या कपाटासारखी आहे 6 फूट 5 इंच तेवढी दिप्पाट टप्पाट, आता जराशी 2 पोळ्यांवरती आली म्हणून, पण अदरवाईज आहे हवं ताकदवर ना. मग तशा लोकांना ते उभं करायचे की तुम्ही तो कुंटलखाना चालवा. त्याच्यात पैसा होता, सिक्युरिटी होती आणि राजाश्रय होता, म्हणजे आधीपासून. दुसरी गोष्ट, आमच्याकडे देवळं असायची. म्हणजे अजूनही आपल्याकडे शाकंभरी किंवा दुसऱ्या देवीच्या ह्याच्यामध्ये पुरुष पूजा नव्हते करत, तर असे जे तृतीयपंथी होते ते देवीला नटवायचे. आपण जर कर्नाटकमध्ये गेलं जत किंवा रेणुका आपण ह्याला म्हणतो की त्याला नटवायसाठी स्त्रीसारखं, म्हणजे जसं मी अजून थोडंसं पाठीमागे जाते, जेव्हा परशुरामाने संहार करायला गेला की मी सगळ्या क्षत्रियांना मारून टाकेल, तेव्हा काही राजांनी साड्या घातल्या होत्या टू सवाई की मी राजा नाहीये. आणि मग जेव्हा ते गेले रेणुका मातेकडे तेव्हा त्यांनी सांगितलं की आता हे नर नाहीये, त्यांनी त्यांचा पुरुषार्थ टाकलाय. साडी म्हणजे पुरुषार्थ टाकला, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि मग तेव्हापासून निर्लमाच्या पुजारी म्हणून अक्कय्या जोगया म्हणून त्यांना हे केलं गेलं. तिथे आमचा एक उगम आहे जे लिहिलेलं आहे. आणि मायथॉलॉजीमध्ये जर म्हणाल तर